नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी या 5 महत्त्वाच्या गोष्टींवर केली जाणार आहे. आता कोणत्या गोष्टींवर पडताळणी केली जाणार आहे आणि पडताळणी कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली. चला तर मग या 5 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूया. पहिली गोष्ट, फोर व्हीलर गाडीची पडताळणी. आता ही पडताळणी कशी होणार? जर महिलेकडे फोर व्हीलर गाडी असेल किंवा तिच्या पतीकडे फोर व्हीलर असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तर ती कशी पडताळणी होईल? परिवहन विभागाकडून महिलांच्या किंवा तिच्या पतीच्या नावावर असलेल्या वाहनांची माहिती आधार कार्डच्या आधारे तपासली जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास. जर महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या पात्र ठरणार नाहीत. तर ते कसे ओळखले जाईल? राशन कार्ड पिवळे किंवा केशरी किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र तपासले जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यास. जर महिला आधीच इतर योजनांचा लाभ घेत असतील, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तर त्या या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत किंवा त्यांना काही मर्यादित लाभ मिळतील. चौथी गोष्ट म्हणजे सरकारी नोकरी किंवा दुसऱ्या राज्यात विवाह. सरकारी नोकरीत असलेल्या किंवा दुसऱ्या राज्यात विवाह करून स्थायिक झालेल्या महिलाही पात्र ठरणार नाहीत. परंतु महाराष्ट्रात विवाह करून आलेल्या महिलांना त्यांची कागदपत्र सादर करून लाभ मिळू शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे वयोमर्यादा. 21 ते 65 वर्ष. या योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी लाभ घेतल्यास त्यांची पात्रता रद्द होऊ शकते. आता KYC प्रक्रिया. सर्व लाभार्थी महिलांची KYC तपासणी होणार आहे. काही महिलांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचे आढळले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ असली तरी आवश्यक आहे. जर तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणतीही शंका असेल किंवा अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच महत्त्वपूर्ण